हाय एव्हरीवन, नमस्ते. तर कसे आहेत तुम्ही सगळे मस्त असणार. थंडी पण खूपच पडली आहे आणि माझा गोव्याला जायचा प्लॅन झाला आहे, कारण खूप दिवस झाले जॉब जॉब जॉब. तर जॉबवरून मी आता थोडीशी सुट्टी घेतली आहे आणि गोव्याला चालली आहे. तर आपण आता स्टार्ट करूया वसईपासून आपली जर्नी हिविमपर्यंत. तर आता मी पनवेलला पोहोचली आहे. तर हा पनवेल स्टेशन आहे. तर वसईवर आपली जर्नी स्टार्ट करूया. तर आता मी उभी आहे वसई स्टेशनला आणि आता ही जी ट्रेन आली आहे ती आहे एर्नाकुलम ओखा. डिसेंबर महिना चालू आहे आणि गोव्याला जाण्यासाठी खूप अशी लोक गर्दी करत आहेत. तर जनरल डबे तुम्ही बघितलेच किती फुल आहेत ते. गोव्यात जाण्यासाठी 20 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत खूप अशी गर्दी गोव्यामध्ये असते. तर हे तुम्हाला माहीतच असेल. आणि बघायला गेलं तर ट्रेनही खूप फुल आहेत. ओखा एर्नाकुलमचे हे पाठचे डबेही तुम्ही जनरल बघू शकता. पाठचे दोन्ही डबे जनरलचे खूपच फुल आहेत. तर ही ट्रेन वसईला एकदम टायमिंगवरती आलेली आहे. तर आता माझी ट्रेन पण आलेली आहे. तर ही आहे माझी ट्रेन चंदीगड मडगाव गोवा संपर्क क्रांती. तर या ट्रेनचे जनरल डबे बघायला गेले तर खालीच आहेत, कारण या ट्रेनला जास्त स्टॉप दिले नाही आहेत. तुम्ही माझे लॉग बघतच असणार. तर त्या लॉगमध्येही मी जास्त करून जर्नी वसईवरून स्टार्ट केली आहे, कारण माझे प्लॅन हे अचानकच होत असतात. त्याच्यामुळे वसईवाल्या गाड्यांची तिकीट्स मला इझिली अवेलेबल मिळतात. तर वसईवरून ही माझी ट्रेन आता सुटली आहे. तर आता ही जर्नी आपण मस्त अशी थंडीमधून स्टार्ट करूया. अकरा वाजून 43 झालेली आहेत आणि माझी ट्रेन पोचली आहे भिवंडी रोडला. तर ह्या स्टेशनवरती कोणीच पब्लिक दिसत नाही आहे. पूर्ण सामसूम असं झालेलं आहे. रात्र पण झाली आहे. तर आता भिवंडी रोड हेही स्टेशन माझ्या ट्रेननी सोडलं आहे. तर चला पुढे जाऊया. तर आता माझी ट्रेन पोचली आहे पनवेल स्टेशनला. तर पनवेललाही 5 मिनिटं ट्रेन थांबून लगेच निघणार आहे. तर आता पनवेल स्टेशनवरून ही माझी ट्रेन आता निघाली आहे.
गुड मॉर्निंग कोकण. कोकणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता रत्नागिरी स्टेशन येणार आहे आणि रत्नागिरी हे माझं गाव आहे हे तर भरपूर जणांना माहिती असेल, कारण खूप ब्लॉगमध्ये मी माझी रत्नागिरी दाखवली आहे. मस्त अशी सकाळ आणि त्याच्यामध्ये थंडी, याची मजा खूपच वेगळी आहे. रत्नागिरी स्टेशनला पाहिलं की मला खूपच असा आनंद होतो. तर ही आहे आमची रत्नागिरी. तर रत्नागिरीवरून ही गाडी आता सुटलेली आहे. तर ह्या थंडीमध्ये पुढचा प्रवास चालू करूया. बाय बाय रत्नागिरी. तर हा बॅक साईडचा रोड बघायला मला खूप आवडतं आणि हा रोड नाईटला बघितलं तर खूपच छान वाटतो. तर या माझ्या व्हिडिओमध्ये मी म्युझिक टाकत नाहीये. हा असाच ट्रेनचा आवाज ऐकायला खूप बरं वाटतं, कारण खूप जणांना ट्रेनचा आवाज, आजूबाजूला असणारा आवाज ऐकायला खूप आवडतो. म्हणून हा व्हिडिओ मी बिना म्युझिकचाच टाकत आहे. तर कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी सकाळ झालेली आहे. सूर्य उगवला आहे आणि सूर्याची किरणं झाडांवरती पडत आहेत. तर झाडं ही किती सुंदर दिसत आहेत. सकाळचे 7:24 झालेली आहेत आणि ट्रेन आली आहे आडवली स्टेशनला. तर खूप स्पीडने आडवली स्टेशन ही ट्रेनने सोडलं आहे आणि खूप मस्त असा स्पीड ट्रेनने घेतला आहे.
तर समोर तुम्ही बघू शकता खूप असं धुकं पडलेलं आहे. तर समोर काय आहे ते सरळ दिसतही नाहीये. तर थंडीमध्ये प्रवास करण्याची ही एक खूपच अशी मजा असते. तर आत्ता माझी ट्रेन आली आहे राजापूर रोडला. तर इकडे एक ट्रेन आधीच क्रॉसिंगला थांबली आहे. तर ही ट्रेन पूर्ण AC आहे, कारण एकही डब्बा अजून स्लीपरचा या ट्रेनला दिसला नाहीये, पण फुल AC ट्रेन आहे. तर आता ही ट्रेन आली आहे, ती आहे तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस. आणि आता माझी ट्रेन क्रॉसिंगला थांबली आहे. तर हे आहे कणकवली स्टेशन. तर आता आपली गाडी पोहोचली आहे कणकवली स्टेशनला. फुल अशा स्पीडमध्ये ट्रेनने सिंधुदुर्ग स्टेशन ही स्किप केलं आहे.
आता आपण महाराष्ट्र सोडून गोव्यामध्ये एंट्री केली आहे। तर आता एंट्री होणार आहे गोव्याची। गोव्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर थिविम स्टेशन आलेलं आहे आणि मी आता इथे उतरणार आहे। तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोव्याची अपडेट देणार आहे। तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर गोव्यामध्ये हॉटेल्सचे रेट्स वगैरे काय आहेत, वॉटर स्पोर्ट्सचे रेट्स काय आहेत आणि तुम्हाला कुठे स्वस्त दरामध्ये जेवण आणि काय भेटेल तेही तुम्हाला मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। थिविम स्टेशनला उतरलात की तुम्हाला जेवणाचाही मस्त असा ऑप्शन इथे मिळेल। इकडे व्हेज नॉन व्हेज मस्त असे मेनू स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत। तर त्याच्या प्राइस या बोर्डवरती आहेत। तर आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया। भेटूया गोव्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब। तर आत्तासाठी बाय।